विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 2 आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. शैलेश सर, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच षटकात वासिक शेखची लाईन लेंथ आपण पाहिलं तर थोडीशी बिघडली होती, परंतु पुन्हा एकदा ट्रॅकवरती येत असताना एक चांगली गोलंदाजी अचूकता आपण पाहिलं तर तो धारण करताना पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकात 2 विकेट तो आपल्याला मिळवताना पाहायला मिळते. विकेट टेकर गोलंदाज आहे, उंचपुरं गोलंदाज आहे आणि खरं तर एक चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षित होती आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्यानं कमबॅक केले. पहिल्याच षटकात 2 मोहरे टिपलेत, 2 विकेट आपल्या संघाला मिळून दिलेले आहेत. पुन्हा एकदा एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा होत आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अवांतर धावेंबरोबरच इथे एक एक धाव दोन्ही बॅटरने आपलं खातं एकेका धावेने उघडलं आहे. इथे थोडासा संयम पाळणं फार गरजेचं आहे, कारण आघाडीचे दोन्ही बॅटर इथे आपण पाहिले तर बाद झालेत, परंतु ही जी जोडी आहे या जोडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू स्विचिटचा प्रयत्न. वासिक शेख सारख्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात स्विचिटचा प्रयत्न करणे एक धाडसाचं काम आहे आणि त्याचमुळे आपण पाहतो इथे कुठल्याही प्रकारचे धाव मिळत नाही. चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा झाल्यात, 5 धावा झाल्यात. पहिलं षटक इथे संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5. तीन अवांतर धावा आहेत आणि 2 सिंगल आहेत, अशा 5 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती जेपी. जयप्रकाश राऊत इथे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतील. डावखुऱ्या शैलीचा अजून एक वेगवान गोलंदाज हमराज मृत्युंजय या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. संघाची बांधणी आपण पाहिली असाल. ऋषी जोरी सर आहेत, राजू पाटे, त्याचबरोबर वासिक शेख, संघाचे संघनायक संदेश पार्टे, शुभम, त्याचबरोबर आकाश काळे, त्याचबरोबर महेश नानगुडे, आकाश उत्तेकर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर जे पी राऊत. पहिला चेंडू फुल्लर लेनचा वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती इथे एक कठीण प्रश्न बॅटरला नक्कीच विचारला असेल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आपण पाहतो इथे हाताळला जातोय आणि त्याच दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होतीये. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न काही अंशी फसतोय. धावसंख्यात कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. दोन्ही गोलंदाजांनी केलेली सुरुवातीची गोलंदाजी अप्रतिम आहे. अचूक टप्पा, योग्य नियंत्रण आणि त्याचमुळे आपण पाहतोय आतापर्यंत हमराज मृत्युंजय संघाने या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. पुढचा चेंडू जेपी यांचा. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला आहे. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6. संथ गतीने इथे अजूनही बॅटिंग सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कित्येक वेळेस मोठ्या मोठ्या फटक्यांमध्ये आपण खेळाडूंना खेळताना पाहतो, परंतु या ठिकाणी गोलंदाजांनी जी पकड निर्माण केली आहे ती अजूनही सैल केलेली जात नाहीये. पुढचा चेंडू ते मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर आणि फलंदाजांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. जे पी अचूक टप्पा त्या ठिकाणी हेरतोय. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आहे. फुल्लर लेनचे चेंडू प्रामुख्याने हाताळले जात आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय
डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषा पार. या आजच्या दिवसातील पहिला षटकार 6 धावा. श्रीकांतच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि तिथे चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शफल झाल्यानंतर इथे वाईट देणं किंवा वाईट मिळणं फार अवघड काम आहे, कारण पहिल्या लाईनीवरतून जर का चेंडू गेला तर तिथे तुम्हाला वाईट मिळणार नाही. त्यासाठी दुसऱ्या लाईनच्या बाहेर जे अगदी आपण पाहिलं तर फार दूरवरती चेंडू जाणं फार गरजेचं आहे. आणि तेच मला वाटतं शुभम गाडे सरांनी बॅटरला देखील कळवलं की शफल झाल्यानंतरची वाईड लाईन कुठली आहे. त्यामुळे इथे चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इथे ओमकार गायकवाड, अजून एक वेगवान गोलंदाज ओमकार गायकवाड. या संघामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाज देखील आहेत, फिरकी गोलंदाज देखील आहेत. संदेश पार्टे देखील एक अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्याकडे देखील गोलंदाजीचं एक चांगलं अस्त्र आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शुभम शेळके देखील आहे. जे हे सगळे गोलंदाज, राजू पाटे देखील आहे, या गोलंदाजांकडे देखील ती खासियत आहेत. परंतु ओमकारला इथे आमंत्रित केलं आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. ओमकार गायकवाड याला मिळतं यश. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. यानंतर होणारा जो सामना आहे तो इनिंग ब्रेकमध्ये आपण त्याचा टॉस करणार आहोत. ATK औंध वर्सेस प्रतीकदादा कदम. दोन्ही टीम आपल्या पूर्ण किटमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे फोटो सेशनसाठी. संपूर्ण टीम, जेवढे खेळाडू किटमध्ये आहेत तेवढे सगळे लगेच या. फोटो सेशन केले जाईल. प्लेइंग 20ची टीम आपल्याला द्यायची आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. पुढचा चेंडू ओमकार यांचा. पुन्हा एकदा आल्या स्विच प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव आहे. मागच्याच काही दिवसांपूर्वी झालेली NB ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीमध्ये देखील ओमकार गायकवाडची गोलंदाजी आपण सर्वांनी पाहिली आहे. इजाज कुरेशी अँड टीम, या टीममध्ये आपल्याला तो खेळताना पाहायला मिळाला आणि त्यामध्ये देखील त्याची बहारदार गोलंदाजी. आणि इथे देखील तोच फॉर्म कंटिन्यू आहे AB ट्रॉफीमध्ये. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगात जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. त्या दरम्यान सिंगल आहे. एकेरीच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 13. 3-13. 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. सुरुवात खराब आहे, परंतु शेवट खराब करून चालणार नाही. 5 षटकांमध्ये एक सन्मानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल. त्यासाठीचा प्रयत्न सातत्याने ठेवणं फार गरजेचं आहे. श्रीकांत पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. इथे फुलटॉस चेंडू, परंतु त्यावरती तेवढं एक्झिक्यूट होता आलं नाही. चेंडू आपण पाहिला तर लॉंगॉनच्या दिशेने खेळण्यात येतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे तिसरं सुरू आहे. 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे मात्र मोठा फटका, इनसाइड आउटचा बहारदार फटका जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय. फार वेळानंतर दमदार असरदार चौकार. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. तिसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू ओमकार यांचा.
पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, परंतु इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. महेश नानगुडे चेंडू खाली, सेफ हँड आणि त्याच दरम्यान चौथ्या विकेटचं होत आहे पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चला ATK औंध हा संघ इथे आलेला आहे फोटो सेशनसाठी. प्रतीकदादा कदम संघाचे खेळाडू आपण देखील यायचंय. पॅरिस कांबळे आपली टीम घेऊन या लगेच. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत रोशन कदम. AB ट्रॉफी पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त सर्व संघ या ठिकाणी रजिस्टर संघ या ठिकाणी आपल्याला या AB ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. मोफत प्रवेश आणि 1,00,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. जे अगदी वैविध्यतेने नटलेली ही स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं गेलं नाही आणि खेळाडूंसाठी एवढं चांगलं नियोजन आयोजन आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीने केलेलं आहे. आयोजन कमिटीचे देखील विशेष करून आभार आहेत. कित्येक स्पर्धा आपण पाहतो भरमसाठ एंट्री फी आणि प्राईज देखील काहीसं कमी, परंतु इथे कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही आहे आणि 1,00,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजू पाटे. अशी देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण केली. डावखुऱ्या शैलीचा एक अष्टपैलू खेळाडू. या अमराज मृत्युंजय संघामध्ये ऑलराऊंडर खेळाडूंचा फार मोठा भरणा आहे. जे गोलंदाजी करतात ते फलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा व्यत्यय. काही चर्चा अशी होतेच, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. हा एका बाजूला आपण पाहतो महाराष्ट्रभरामध्ये ज्या संघाची चर्चा आहे तो हमराज मृत्युंजय, तर CI11 द लोकल बॉय स्थानिक संघ आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा काटा बदलतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. ऋषी जोरी सर इथे आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. कॉर्पोरेट टीम आहे CI11. ना एकदा चेंडू आपण पाहतोय बॅटवरतून हलकासा ब्रश शॉर्ट थर्ड मॅन मध्ये इथे चेंडू जातोय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. 19 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने इथे खेळून काढलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही लक्ष फार मोठं उभं करावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे आपण पाहतोय गोलंदाजाने देखील बॅटरच्या रेंज पासून बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे इथे पंचांनी लगेचच व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. 21 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा चेंडू इथे देखील स्विचचा प्रयत्न. चेंडू हवेत. वासिक शेख चेंडू खाली. टिपला जाईल झेल. श्रीकांत यांचा संपलाय खेळ. पाचवा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. जी संघाची बांधणी केली आहे CI11 कॉर्पोरेट संघ आहे. त्यांनी देखील अनुभव घेतला असेल.
की प्रोफेशनल जे टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू आहेत ते कशा पद्धतीने आपला खेळ सादर करतायत आणि त्यातून पुणे जिल्ह्यातील सर्वात टॉप 1 टीम हमराज मृत्युंजय मी म्हणेल आणि त्या टीमच्या विरोधात पहिल्याच मॅचमध्ये त्यांची लढत लागली आहे. अनुभव चांगला मिळणार आहे CA11ला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू आपण पाहतोय हवेत आणि इथे मात्र झेल टिपला जाईल फॉलो थ्रू मध्ये आणि त्या दरम्यान बॅटर क्रमांक 6 बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अक्षय. सुसज्ज असं मैदान आणि देखणी अशी स्पर्धा, देखणं असं आयोजन. AB ट्रॉफी 2024 पर्व पहिलं त्यातच सर्व आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, परंतु इथे बॅकफुटला जाऊन चेंडू फोर्स केलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. त्या दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. चौथं षटक इथे संपुष्टात येतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ते धावसंख्या होते ती 23 धावा. 23 रन्स ऑन अ बोर्ड. 23 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक, अंतिम षटक. शुभम शेळके गोलंदाजी मार्क वरती. अंतिम षटक. 23 धावा आतापर्यंत झाल्यात, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. या शेवटच्या 6 चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती शुभम. पहिला चेंडू इथे स्विंग अँड मिस. चेंडू डॉट, निर्धाव. सुरेख अशी सुरुवात. प्रत्येक गोलंदाजानेच इथे प्रभावशाली कामगिरी केली आहे. पहिले चेंडू तर इथे निर्धावच हाताळलेत. पहिला चेंडू हा निर्धावच आहे, डॉट, आणि त्याचबरोबर विकेट देखील प्राप्त केल्यात. इथे सरळ बॅटने चेंडू खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 24 धावा. अजूनही पहिल्या डावातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा झाल्यात. 4 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका इथे खेळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. बॅट फिरवावीच लागेल. बॅट तर फिरवली आहे, परंतु टायमिंग किती प्रॉपर आहे. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. अजूनही 3 चेंडू आहेत आणि अशाच फटक्यांची गरज आहे CA11 संघाला. तो प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केल्याशिवाय इथे धावा मिळणार नाहीत. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि त्या दरम्यान यष्ट्यांच्या मागे जे यष्टीरक्षक आहेत ना, त्यांचे कित्येक व्हिडिओ व्हायरल आहेत. सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून पुणे जिल्ह्यामधील एकमेव यष्टीरक्षक म्हणून ऋषी सरांचं नाव घेतलं जातं. आता चेंडू अडवला उजव्या हाताने आणि फेकला लगेच डाव्या हाताने. ही कलात्मकता आहे त्यांच्याकडे. फार हुशार यष्टीरक्षक आहेत. बघा किती हुशारीने तिथे बॅटरला बाद केलं. स्ट्राईक देखील घेऊ दिली नाही. किती चातुर्य आहे. उगाच एवढ्या सगळ्या खेळाडूंना एकत्रित घेऊन संघाची बांधणी केलेली नाहीये. या सगळ्या खेळाडूंना फक्त पुणे शहरामध्ये नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या संघाला घेऊन, या संघातील खेळाडूंना घेऊन
ऋषी सर प्रामुख्याने आपला संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये तिथे सहभागी करतात. सरांचं फार मोठं योगदान आहे खेळाडू घडवण्यासाठी, खेळाडूंना प्रमोट करण्यासाठी. या गोष्टीची माहिती देखील तुमच्यापर्यंत येणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू रोशन आल्या पहिला चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. एक धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 31 धावा, तर 32 धावेंचं लक्ष असेल विजयासाठी. पहिल्याच धावामध्ये केलेली 31 धावेंची खेळी, 32 धावेंचा इथे पाठलाग हमराज मृत्युंजय या संघाला करावा लागेल. चला दोन्ही टीम्स, पुढच्या दोन्ही टीम्स कॅप्टन ATK आउंद लगेच या. टॉस लगेच केला जाईल. प्रतिस्पर्धी संघाची संपूर्ण टीमच इथे हजर आहे. आपण लगेच टॉस करणार आहे आणि प्लेइंग 20 लिस्ट बनवली आहे का दोन्ही टीमने? चला ती पण लगेच जमा करायची आणि कॅप्टन लगेच टॉस करून घ्यायचा आहे. AB ट्रॉफी, आपली ट्रॉफी 2024 पुणे जिल्हा अंतर्गत सर्व खेळाडू पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. एक चांगलं नियोजन, आयोजन, संपूर्ण आयोजन कमिटीचं आपण पाहतोय. आजचा देखील चौथा दिवस आपण त्याच टायमिंगवरती, वेळेवरती प्रामुख्याने स्पर्धेला आणि सामन्यांना सुरुवात केली आहे. उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि त्याची तयारी देखील आपली जोरदार आहे आणि असरदार देखील आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक दिवस इथे सामने आपण संपन्न केलेत, परंतु उद्याचा शेवटचा दिवस आपण सेमीफायनल्स आणि फायनल्स हे फ्लड लाईटमध्ये संपन्न करणार आहोत. डे नाईट असा फॉर्मॅट शेवटच्या दिवसासाठी असेल. जे सकाळचं सत्र, ज्या काही सुपर 11च्या मॅचेस असतील त्यामधून जे नामवंत 4 संघ जे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतील त्या संघांना इथे सनलाईटमधून फ्लड लाईटमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. काय वेगळं आगळं वेगळं नियोजन, आयोजन आहे. संपूर्ण आयोजन कमिटी प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार करून प्रत्येक गोष्ट इथे अगदी योग्य पद्धतीने आपल्या समोर घेऊन येतात. गेले कित्येक वर्ष आपण या संपूर्ण आयोजन कमिटीचं नियोजन, आयोजन जे भरतदादा असू द्यात, आशिषदादा असू द्यात, आमचे सचिनदादा असू द्यात, म्हणजे सर्वांचंच, जेवढी आयोजन कमिटी आहे सर्वांचंच विशेष करून आभार याच गोष्टीसाठी आहे की पुणे जिल्ह्याचं क्रिकेट किती मोठं होईल आणि लोकल खेळाडूंना किती मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी मिळेल यासाठीचा हा अट्टाहास आहे. आणि प्रत्येक वेळेस सक्सेस, अनसक्सेस हा नावच, हे शब्दच नाही आहेत. आणि त्याचमुळे तब्बल 44 संघ या स्पर्धेमध्ये मोफत प्रवेश करतायत आणि आपला खेळ सादर करतायत. कित्येक नवीन खेळाडू आपल्याला या 4 दिवसामध्ये आपला चांगला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळाले. कित्येक नवीन संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि त्याचसाठी आपण हा जो फॉर्मॅट, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण पाहिलं तर पहिली मॅच खेळा, त्यानंतर दुसरी मॅच अगदी 3-4 वाजता इथे संपन्न होते, परंतु हा फॉर्मॅट देखील वेगळा आहे. 4 टीमांचा ग्रुप, विजयी झालेले संघ लगेच दुसऱ्या मॅचमधील विजेत्या संघाबरोबर खेळतात आणि त्यामध्ये जो जिंकेल तो सुपर 11 मध्ये दाखल. म्हणजे मॅच संपल्या लगेच जाण्याचा प्रवास. नक्कीच आपण जर पाहिलं ना तर टिंगरे सरकार चषक, AB ट्रॉफी, आता ह्या ज्या स्पर्धा आहेत ना ह्या सर्व एकाच आयोजनामध्ये केलेल्या आहेत. एका महिन्यामध्ये 3 स्पर्धा. टिंगरे सरकार चषक तब्बल 2.5 लाख रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर टिंगरे सरकार AB ट्रॉफी फर्स्ट इथे 51,000 रुपयांची आणि ही तिसरी म्हणजे AB ट्रॉफी सेकंड इथे 1 लाख रुपयांचं विनामूल्य. आणि पुढच्या 5 महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्याला एक AB ट्रॉफी असणार आहे. बघा काय नियोजन आहे डोक्यामध्ये.
प्रत्येक वेळेस तुम्हाला संधी मिळणार आहे. पहिला डाव इथे संपुष्टात येतोय आणि रजिस्टर संघ त्यांनाच संधी आहे, जे पहिले येतील त्यांना. पहिला डाव संपुष्टात आलाय, दुसरा डाव चालू होईल. त्याचबरोबर आपल्याबरोबर जोडले जातील आज उत्तम सावंत सर आणि त्यांच्या आवाजामध्ये पुढील डावाचं समालोचन आपल्या भेटीला येतंय. ओ टू उत्तम सावंत सर. थँक्यू सर. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते खेळला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार तो मात्र मैदान ते येताना पाहायला मिळतोय. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे संघानं आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान ते उघडलेलं आहे. महेश नानगुडे आणि वासिक शेख ही आघाडीची सलामीची जोडी आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज अमित तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. ATK औंध संघाचा कॅप्टन आणि प्रतीकदादा कदम स्पोर्ट्स क्लब या संघाचा कॅप्टन. दोनही कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी संपर्क करा. प्रतीकदादा कदम स्पोर्ट्स क्लब संघाचे कॅप्टन आलेले आहेत. ATK औंध संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण या टॉस त्या ठिकाणी संपन्न केला होता. दोनही संघांचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 38 सर्कलमध्ये आपण पाहिलं तर चेंडू मात्र अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं मैदान ती सुरू आहे आणि धावपल कोते आपण पाहिले तर बनवलं गेला 5 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. AB ट्रॉफीचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला या मैदान ती पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर शैलेश निवंगणे सरांनी या स्पर्धेची उद्घोषणा देखील आपण पाहिलं तर केलेलं आहे. कारण का ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहिलं तर सातत्यानं प्रत्येक महिन्यात ही टुर्नामेंट आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की पुणे जिल्ह्यातील पुणे शहराबरोबर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना संधी देणारी आणि क्रिकेटचे खेळाडू घडवणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्यानं पाहणार आहोत. विशेषतः तुम्ही आजही पाहिलं, पहिले 3 दिवस पाहिलं तर अनेक उभरते उदयोन्मुख नवोदित सितारे, अनेक रायझिंग स्टार या स्पर्धेतून आपल्याला उगम पावताना पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू सरळ बॅटनं समोर स्ट्रेटेड ड्राईव्ह डीप लॉंगॉनच्या टोक्यावरतून टोकलाय. वासिक शेखच्या बॅटमधून उत्तुंग षटकार, 6 धावा. सहा धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आपण पाहिलं दुहेरी अंकात प्रवेश करेल. 11 धावा. फुल टॉस चेंडूचा स्टेअर केला. सावध रीतीने आपण पाहिलं तर चेंडू खेळून काढलाय. आपण पाहिलं तर एक संयमी क्रिकेट वासिक शेखकडनं आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. चांगल्या चेंडूंना तो सन्मान देतो, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतो आणि कॅल्क्युलेटिंग क्रिकेट महत्त्वाचं. विशेषतः आपण पाहिलं तर कमी धावांचा पाठलाग करायचा बॅटिंग लाईनअप मोठा आहे. प्रतिस्पर्धी टीम कॉर्पोरेट आहे आणि त्या टीमच्या विरुद्ध अगदी संयमी क्रिकेट आपण पाहिलं तर आघाडीच्या सलामीच्या जोडीकडनं पाहायला मिळते. यावेळीचा चेंडूचा महेश नानगुडेच्या बॅटमधून फ्रंट फुटवरती फटका खेळलाय. ताळमेळ थोडासा कमी पडतोय. फेकी सुरेख होती. बॅकअप आपण पाहिलं तर थोडासा खराब पाहायला मिळालाय आणि तोपर्यंत एक सिंगल, एक धाव मैदान ते येताना पाहायला मिळते. छोटासा धोका टळलाय कारण का तिथे दोनही बॅटर आपण पाहिलं तर मध्यंतरी येऊन थांबले होते. वासिक शेख आणि महेश नानगुडेला आपण पाहिलं. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनवलं गेलात. 13 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होती आहेत. प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन संघानं टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर ATK औंध संघाला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. सकाळचं सत्र आपण पाहतोय. थंडगार वारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रीन घास मैदान आहे. टर्फ विकेट आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या नॅचरल आपण पाहिलं तर ग्रीन घासच्या मैदान ते आपल्याला पाहायला मिळते. अगदी हिरवळ आपण पाहिलं तर या मैदान ती पाहायला मिळते. AB ट्रॉफीचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. संपूर्ण आयोजक कमिटीचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. फुल टॉस चेंडू होता आणि त्याला फक्त दिशा दिली. चेंडू मात्र पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉईंट सीमा पार. महेश नानगुडेच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक 17 धावा.
यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 38 सर्कलमध्ये चेंडू फील्ड केलाय, फेकी होते आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानती येताना पाहायला मिळते. पहिली 2 षटकं आपण पाहिले तर मैदानती CI11 टीमकडनं मैदानती पाहायला मिळतात. विश्रांतवाडी परिसरातील पुणे शहरातला बिलॉंग करणारा संघ आपण सातत्यानं पाहतोय. परंतु कॉर्पोरेट क्रिकेट खेळत असताना आज टेनिस बॉल क्रिकेटचे प्रोफेशनल क्रिकेटर कशा प्रकारे क्रिकेट खेळतात त्यातून बरंचसं काही शिकण्यासारखं CI11 संघाला इथे आपण मैदानती पाहणार आहोत. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. केतनबाई शहा यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांनी या स्पर्धेला सिक्सर सुप्रीमो चेंडूंचं स्पॉन्सरशिप दिलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. एक चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धांचं येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये देखील आपण पाहणार आहोत. सुरुवातीच्या 3 टुर्नामेंट देखील आपण पाहिलेल्या आहेत. ज्या टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा पुरस्कृत त्या आपण पाहिलेल्या आहेत. AB ट्रॉफी 2 आपण पाहिल्या तर एक टिंगरे सरकार चषक आपण पाहिलेला आहे. तीन धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे संघ आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात पहिली मॅच आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. आदरणीय भरतदादा टिंगरे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. दादांचं मनापासून स्वागत आहे. आयोजन नियोजन आपण पाहिलं तर या स्पर्धेचं अतिशय सुंदर सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. विशेषतः मगाशी शैलेश सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे सुरुवातीला आपण टिंगरे सरकार चषक पाहिला. 2.5 लाख रुपयांची पहिली टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात करून देणारी पहिली मानाची आणि सन्मानाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पुरस्कृत पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर टिंगरे सरकार चषक अर्थात AB ट्रॉफी पहिलं पर्व आपण पाहिलं. तदनंतर AB ट्रॉफीचं दुसरं पर्व आपण पाहतोय. म्हणजे दुसरी AB ट्रॉफी या वर्षीच्या हंगामात आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केला, मिड ऑफला एक सिंगल येते. वासिक एक स्ट्राईक रोटेट करेल, महेश नानगुडे स्ट्राईकवरती येईल आणि धावपल कोती आपण पाहिलं तर बनवलं गेला 30 धावा विजयासाठी बनवायच्या 2 धावा. अंबराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे संघाला विजयासाठी 2 धावांची गरज आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. 44 संघांचा सहभाग आहे. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 44 टीम आपल्याला रजिस्टर होताना पाहायला मिळतात. आणि AB ट्रॉफीच्या दुसऱ्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर 44 टीम पार्टिसिपेट झालेल्या आहेत. 49 टीम रजिस्टर झाल्यात. त्यापैकी 44 टीम या स्पर्धेत आपल्याला पार्टिसिपेट होताना पाहायला मिळतात. सेल मात्र सुटला गेलाय. शेवटच्या काही धावा बनवण्यासाठी प्रयत्न करते टीम हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे. आणि तिथे छोट्या छोट्या चुका CI11 टीमकडनं आपण पाहतोय. धानोरी परिसरातील संघ आपण सातत्याने पाहिलेला आहे.
दानोरी प्रीमियर लीगमध्ये देखील यातील बऱ्याचशा खेळाडूंना आपण सातत्यानं खेळताना पाहिले सिया क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून. आणि तोच संघ आज आपण पाहिलं तर इथे सिया 11 या नावानं इथे आपल्याला रजिस्टर पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडूचा ड्राईव्ह केला वासिक शेखनानी. इथे आपण पाहिलं तर विजयी धाव घेत सामना आपण पाहिलं तर इथे मात्र जिंकलाय आणि सामना विजय होतोय. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे विजेत्या संघाचं अभिनंदन, तर सिया 11 संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार.